मी आज बनवले बघा हरभऱ्यापासून छोले. एकदम झणझणीत मस्त झाले आणि खायला पण चवदार आहे झालेत आणि एकदम असं मस्त झाले. ते खायला पण छान आहे, दिसायला पण छान आहे आणि हॉटेलमध्ये मिळते की त्यापेक्षा छान आहे. भातावर खावा, भाकरीवर खावा, चपातीवर खावा, पुरीवर खावा. पुरीवर तर एकदम बेस्ट. चला आता मी व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यांना रामकृष्ण हरी. स्वागत करते माझं गावरान रेसिपीमध्ये. चला मी 1 वाटी हरभरा घेतल्या, भिजू घातलेल्या संध्याकाळी. तर बघा मी एक कॉटन कपडा घेतला आहे. तर त्यात मी थोडंसं चहापत्ती आणि दालचिनी आणि 1 चक्रफूल एवढं घालून बांधते त्याला असं दोऱ्यानं गाठं. कोणाला इलायची पाहिजे असेल तर मी घालायचं. मी ते चहापुडीतच घातलेलं आहे. चहापत्तीमध्ये आहे इलायची म्हणून मी नाही घातलेलं. आणि 1 तमालपत्र घालायचं असं मोडून. आणि ह्याचा सुगंध तर भारी येते या मसाल्याचं. बांधूनच घालायचं थोडं. चला मी ह्याला आता कुकरला टोपण लावते. मी 2 शिट्ट्या काढून घेते कुकरचे. मग 2 शिट्ट्यामध्येच मस्त छान शिजलं असते. तर बघा आता मी ह्याला लागायचं सगळं सामान मी चिरून घेते बघा. कांदा, टमाटर, मिरची, परत कोथिंबीर हे सगळं चिरून घेते. अद्रक लसणाचं पेस्ट हे करून घेतल्या. तर हे टमाटर मोठे मोठे चिरल्या ते मिक्सरला लावते. टमाटरचं पेस्ट करते. तर कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा. हे आता मिक्सर लावून घेते. टमाटर मिक्सर लावून घेते. एकदम बारीक प्युरी करायचं याची. हे बघा एकदम छान आणि बारीक करायचा. कलर बघा टमाटरचं मस्त दिसते का नाही लाल. चला आता हे शिजले पण हे छोले आता. तर बघूया काढून. 2 शिट्ट्या झालेले आणि हवा पण गेले. तर ह्याच्यातलं मी ते चहापत्ती ते घातलेलं आहे की नाही ते काढून घेते. हे बघा चहापत्तीचं हे गट्टर काढून घ्यायचं आणि तमालपत्र घातलेलं ते पण काढून घ्यायचं. मस्त हे पण काढून घेते. आणि छोले तर बघा एकदम भारी शिजले. मऊ हे बघा धावते तुम्हाला. मस्त शिजले, मऊ झार झालेत. तर असं बघा मऊ शिजलेत. चांगलं शिजलं की ना छोले छान लागतात. आणि शिजवण्यात मस्त शिजवायचं. चला आता मी फोडणीची तयारी करते. कढई घेतले. कढईत 2 पळी तेल घालते. थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरं. मोहरी तडतडली की नाही जिरं घालायचं. मोहरी कच्चं ठेवायचं नाही, तडतडायला पाहिजे. थोडीशी हिंग घालते आणि 1 मिरची चिरलेली मी आडवी ती मिरची आणि थोडंसं कढीपत्ता. तर ही बारीक चिरलेलं कांदा घालून घेते ह्याच्यात. एकदम बारीक चिरलेला आहे कांदा. तर चांगलं मिक्स करून घेते आणि चांगलं भाजून घ्यायचं. जरा कांदा भाजून घ्यायचा. मग हे अद्रक लसूण घालून घेते. तर हे अद्रक लसूण बी चांगलं हलवून घेते, जरा मिक्स करून घेते. हे बघा असं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यात घालून घेते टमाटरची प्युरी. ही प्युरी घालून घ्यायचं. मस्त घट्ट गारसर येते. टमाटर बारीक चिरून घालण्यापेक्षा की असं प्युरी करायचं मग घालायचं. चला हे बी मिक्स करून घेते. चांगलं मिक्स झाल्यानंतर हे टमाटरचं कच्चपणाचा वास जाण्यासाठी थोडंसं नमक घालते ह्याच्यात. नमक घातलं की जरा टमाटर चांगलं भाजते ना, म्हणून नमक घालून चांगलं मिक्स करून घेतले. नंतर बघा मसाला सगळं घालून घेते. थोडंसं धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, परत छोले मसाला मिळते, छोले मसाला थोडं घातली. तर हे हळद पावडर, मग लाल तिखट, हे मी 1.5 चमचे लाल तिखट घातले आणि चांगलं मिक्स करून घेतले. बारीक गॅसवर ठुला असलं तर मसाला चांगला भाजते. नाहीतर तुमचं घट्टसर आलाच तर मसाला त्यात थोडंसं ते छोले शिजलेलं पाणी घालायचं. मग आणि जरा शिजवून घ्यायचं. मसाला जरा चांगला शिजायला पाहिजे तेलात. तर आता हे छोले सगळं शिजलेलं मी घालून घेते ह्याच्यात. पूर्ण घालून घेते आणि मिक्स करते बघा. हे असं मिक्स द्यायचं एकदा. मिक्स देऊन झाकून ठेवलेले 2 मिनटं सोडून बघा पाणी पण आटले आणि एकदम बघा एकदम घरभर मस्त वास सुटला याचा छोल्याचं. एकदम घर भरून गेले मसाल्यानं. चला मग हे बघा छोले पण एकदम भारी झालेत. तर हे बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया आणि चांगलं मिक्स देऊया याला. आणि कसं झाले ते छोले तर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवा.
तर तुमचे पण एकदम मस्त बनतील आणि पुरी संग, भातासंग, चपाती संग, भाकरी संग खायला तर एकदम भारी लागतील. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला एकदा बनवा असं या पद्धतीने खावा आणि मला सांगा. बाय, टेक केअर.